मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आषाढी वारीची सुरुवात कुठून झाली? याचा इतिहास काय आहे? खरं तर याचे दोन भाग आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला असं म्हटलं जातं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील सुद्धा वारकरी होते. एवढेच नव्हे तर आजी आजोबा सुद्धा वारकरी होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर सुद्धा वारीची परंपरा होती. त्यामध्ये एक मोठा बदल झाला. हा बदल जो झाला तो तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री संत नारायण महाराजांनी केला. नारायण महाराजांच्या अगोदर लोक आपापल्या गावावरून दिंड्या घेऊन पंढरपूरला जायचे. यामध्ये नारायण महाराजांनी काय केलं तर आपल्या गावाहून थेट पंढरपूरला जाण्याऐवजी वारकऱ्यांना आवाहन केलं आणि सारे वारकरी ज्येष्ठबद्ध सप्तमीला आपल्या दिंड्यांसह दिघूमध्ये जमले. नारायण महाराजांनी त्या सगळ्या दिंड्यांच्या मध्ये एक पालखी घेतली आणि त्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या. या सर्व दिंड्या चालत चालत आळंदी येथे आल्या आणि त्याच पालखीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा पादुका ठेवल्या. म्हणजे एकच पालखी, त्या पालखीमध्ये दोन संतांच्या पादुका, एक ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि दुसऱ्या तुकाराम महाराजांच्या. त्यानंतर ज्ञानोबा तुकाराम या भजनाची सुरुवात झाली. पालखीच्या दोन्ही बाजूला मागे आणि पुढे दिंडी सुरू झाली व यामुळेच वारी ही संकल्पना उदयाला आली.